खानदेशी राजा न्यूज। अमानुषता, रुग्णांऐवजी थेट गोवंशांची तस्करी। मुंबई आग्रा महामार्गावर ॲम्ब्युलन्समधील धक्कादायक प्रकार उघड। जीव वाचवण्यासाठी देवदूतासारखी धावणारी रुग्णवाहिका आज चक्क मुक्या प्राण्यांच्या क्रूरतेचे माध्यम बनल्याचा एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार मुंबई आग्रा महामार्गावर उघडकीस आलाय। आपत्कालीन सेवेचा गैरवापर करत अत्यंत अमानुष पद्धतीने गोवंशाची तस्करी करणाऱ्या एका ॲम्ब्युलन्सला गोरक्षकांनी रंगेहात पकडलाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोरक्षकांनी मुंबई आग्रा महामार्गावरील सार्वे फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास सापळा रचला होता। संशयास्पद वाटणारे एक ॲम्ब्युलन्स वेगाने जात असताना गोरक्षकांनी ती अडवली। आपत्कालीन सेवा असल्याने सुरुवातीला कोणाला संशय येणार नाही असा तस्करांचा डाव होता। मात्र गोरक्षकांनी जेव्हा ॲम्ब्युलन्सचे मागील दार उघडून तपासणी केली तेव्हा आतले दृश्य पाहून त्यांचेही डोके सुन्न झाले। या तथाकथित रुग्णवाहिकेत कोणत्याही रुग्णाला नव्हे तर चक्क गोवंशाची अमानुष कत्तलखान्याकडे वाहतूक केली जात होती। अतिशय अरुंद जागेत गायींचे पाय आणि तोंड बांधून त्यांना एकमेकांवर क्रूरपणे कोंबण्यात आले होते। या प्राण्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती। केवळ पैशांच्या हव्यासापोटी चाललेल्या या अमानुष कृत्यामुळे गोरक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। घटनेची भयंकर दाहकता लक्षात घेता गोरक्षकांनी तात्काळ सोनगीर पोलीस स्टेशनला पाचारण केले। माहिती मिळताच सोनगीर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित ॲम्ब्युलन्स जप्त केली असून मुक्या जनावरांची क्रूरतेतून सुटका केली आहे। या प्रकरणी वाहन चालकासह या रॅकेटमध्ये सामील असलेल्या सर्व संशयितांविरोधात विविध कलमान्वये कठोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केली आहे। आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात गोवंश तस्करीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याचा थेट आरोप गोरक्षकांनी केलाय। पवित्र आणि आपत्कालीन सेवेसाठी असलेल्या ॲम्ब्युलन्सचा वापर अशा काळ्या धंद्यांसाठी होणं हे अत्यंत लाजिरवाणं आहे, अशा शब्दात गोरक्षकांनी आपला संताप व्यक्त केला। अशा प्रकरणांमध्ये असणाऱ्या मोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश करून आरोपींवर केवळ गुन्हे दाखल न करता त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे। खानदेशी राजा न्यूज नेटवर्क। मी प्रनिल मंडिक, आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षक जन आंदोलन आणि प्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरक्षणाचे कार्य करतो आणि उत्तर महाराष्ट्र गोरक्षक प्रमुख म्हणून जबाबदारी आहे। गुप्त माहितीदाराद्वारे आम्हाला आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून ॲम्ब्युलन्समध्ये गायींना कोंबून धुळ्याला बकरी ईद कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणार आहे। तर मग आम्ही MP आणि महाराष्ट्र बॉर्डरची म्हणजे जो बोराडी नावाचा परिसर आहे, बोराडी नावाच्या परिसरात आम्ही एका ठिकाणी ट्रॅप लावून थांबलेलो होतो आणि आम्हाला 4, 4:30, 5 वाजेच्या सुमारास ही ॲम्ब्युलन्स येताना दिसली। मग आम्ही व्हेरीफाय केलं की तीच ॲम्ब्युलन्स आहे का। मग ही ॲम्ब्युलन्स आम्हाला माहिती मिळाली की तीच ॲम्ब्युलन्स आहे। मग आम्ही जवळजवळ शिरपूरपासून गाडीचा पाठलाग केला आणि शिरपूरपासून गाडीचा पाठलाग करत त्यानंतर आमचे सरवड फाटा जो आहे सोनगीर गावापासून काही अंतरावर टोलनाक्याच्या पुढे, सोनगीर टोलनाक्याच्या पुढे त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला आणि सोनगीर पोलीस स्टेशनच्या मदतीने आमचे जे सोनगीर पोलीस स्टेशनचे तुषार देवरे साहेब आहे त्यांच्या मदतीने, त्यांच्या आदेशाने गाडी थांबवल्यानंतर गाडी आम्ही ज्यावेळेस चेक केल्यानंतर त्यामध्ये हा दुर्दैवी प्रकार समोर आलेला आहे की त्या गाडीमध्ये गायींना अतिशय क्रूरपणे कोंबलेलं होतं आणि कत्तलीसाठी गायींची वाहतूक सुरू होती। या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, परंतु तो दर्जा दिला गेल्यानंतर गायीची खरंच त्या पद्धतीने गायीला वागणूक मिळते का। गायीला 4 पाय बांधून वेगळ्या पद्धतीने गोवंशाची तस्करी केली जाते, ही गायीची विटंबना आहे। जर आपण राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे तर ही विटंबना थांबली पाहिजे। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही धुळ्याचे जे माननीय नवनियुक्त SP विशाल आनंद सर, तर सरांना देखील आमची विनंती आहे की धुळे जिल्हा हा गो तस्करीचा सर्वात मोठं केंद्र बनलेला आहे। गोरक्षक जीवाचं रान करून या लोकांना थांबवतात, पोलिसांच्या मदतीने थांबवतात, कधी गोरक्षक स्वतः देखील यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या लोकांनी चॅलेंज केलेलं आहे की आम्ही पोलीस प्रशासनाला खिशात ठेवतो आणि कोणी गोरक्षक जर आडवा आला तर आम्ही त्याला उडवण्याची धमक ठेवतो। अशा प्रकारचे हे सराईत लोक, या सराईत लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही जी ॲम्ब्युलन्स पकडली गेली आहे ही जनसेवेसाठी किंवा
रुग्णसेवेसाठी ही या ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो. ॲम्ब्युलन्स आणि त्याच ॲम्ब्युलन्समध्ये गायींची निर्दयीपणे गायींची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असेल तर हा धुळे जिल्ह्यासाठी नव्हे तर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवाचा विषय आहे. तर आपण या विषयासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या, नाहीतर हा प्रकार थांबणार नाही. कारण या धंद्यात जेवढे पण लोक आहेत ते सगळे सराईत गुन्हेगार आहे. ते कुठल्याही प्रकारे थांबण्याचं नाव घेत नाही. धुळे शहरामध्ये रोज गोवंश तस्करीच्या घटना समोर येत आहे. अनेकदा सोनगीर पोलीस स्टेशनचे आमचे PI साहेब तुषार देवळे साहेबांनी कमीत कमी आत्तापर्यंत 20-30 रेड केल्या. त्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला रेड चालू आहे. गोरक्षा पथकच्या माध्यमातून रेड चालू आहे. परंतु तरीसुद्धा हे लोक थांबण्याचं नाव घेत नाही. तर या लोकांचं खूप मोठं नेक्सस आहे. तर ते थांबवण्यासाठी आपण काहीतरी वरच्या लेवलला काहीतरी उपाययोजना कराव्या अशी आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती. जय गोमाता. आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य श्री संजयजी काका शर्मा व प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रणरागिनी नेहादीदी पटेल यांच्या माध्यमातून व मानद प्राणी कल्याण अधिकारी श्री अंकुश दादा गोडसे सांगली यांच्या मार्गदर्शनाने आज कुठलाही हिंदू असा विचार करू शकत नाही की गोतस्करी धुळे जिल्ह्यातली गोतस्करी एवढ्या खालच्या लेवलला गेलेली. त्या गाडीमध्ये लोकांचे प्राण वाचवले जातात. आज त्याच गाडीमध्ये गायींना कत्तलीसाठी पुण्याचे सराईत गोतस्कर कत्तलीसाठी येत होते. ही गाडी ते बोराडी MP साईडने ही गाडी आलेली होती. तुम्ही बघू शकता ही ॲम्ब्युलन्स एकदम 120 ते 130च्या स्पीडने ही गाडी भरधाव वेगाने येत होती. या गाडीमध्ये एकूण 11 गोवंश आहे. आपण कोणीही विचार नाही केला तर या गाडीमध्ये गोवंशचा वाहतूक होते. त्याचे सराईत गोतस्कर किती खालच्या लेवलला गेलेले आहे तुम्ही बघू शकता. आणि या कारवाईमध्ये जे आपले या कारवाईमध्ये जे गोरक्षक आहेत त्यांच्या वतीने ही कारवाई पार पडलेली आहे. त्यात पुढे गोरक्षक त्यानंतर आमचे ताराबादचे पूर्ण वैभव बच्चाव व त्यांची टीम असेल. त्याच्यानंतर येवलाचे अक्षय भाऊ व त्यांची पूर्ण टीम. त्यानंतर दोंडाईची टीम. त्यानंतर शिरपूरचे आमचे बबलू भाऊ जावेरी. त्यानंतर वारुडचे हुकुमचंद बदाने मानद प्राणी कल्याण अधिकारी. नंतर बेटावरचे आपले भैयाभाऊ असतील. त्याच्यानंतर शिंदखेडाचे टीम असतील. पोवाडीचे सर्जेराव गावडे असतील. त्यानंतर शहादाचे तुषार पाटील असे पूर्ण. आणि त्यानंतर अजंग म्हणून गावे असे अजंग वडेल अशा पूर्ण गोरक्षकांच्या वतीने ही ॲम्ब्युलन्स व सोनगीरचे सौरभ वाणी या कारवाईमध्ये सामील आहेत व त्यांची पूर्ण टीम. तुम्ही बघू शकता सर्व गोरक्षकांना ही एक ॲम्ब्युलन्स वाहन या गोतस्करी करताना कत्तलीच्या उद्देशाने उद्याच्या ट्रेनसाठी नेण्यात येणार होती. या पूर्ण सर्व गोरक्षकांच्या टीमला हे वाहन पकडण्यात सोनगिरीजवळ सरवळ फाट्या इथं हे वाहन पकडण्यात आजची ही दुसरी कारवाई या सर्व गोरक्षकांच्या टीमला प्राप्त झालेला आहे. जय श्रीराम.